मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज काढलेलं आहे किंवा सोसायटीचं कर्ज काढलेलं आहे, तर आता अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याचे संकेत आहेत. कारण हा डेटा आता गोळा करणं सुरू झालेला आहे आणि यामध्ये कोणकोणते कागदपत्र बँकेने मागवलेले आहेत, कोणकोणते कागदपत्र सादर करायचे आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण तुम्ही देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज काढलेलं असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला बँकेमध्ये कागदपत्र जमा करायचे असतील, तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे तुम्हाला या ठिकाणी कळू शकेल. चला तर थोडा वेळ न दवडता व्हिडिओ सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही सूचना पहा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून आपल्या संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करावीत. यामध्ये जे आहे ते कर्जदाराचा 7/12 व 8, कर्जदार सभासदाचे आधार कार्ड, कर्जदार सभासदाचा फार्मर ID, कर्जदार सभासदाचा पॅन कार्ड, कर्जदार सभासदाचा बँक पासबुक झेरॉक्स आणि कर्जदार सभासदाचा मोबाईल क्रमांक सक्रिय असणं गरजेचं आहे. कर्जदार सभासद मयत असल्यास वरीलप्रमाणे वारसाचे कागदपत्र सादर करावेत. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे आपल्या विविध कार्यकारी संस्थेकडे गट सचिवाकडे सादर करावे, जेणेकरून गट सचिवास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. तर अशा प्रकारच्या सूचना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तर यासाठी आता कागदपत्रे कोणकोणते लागतात या संदर्भात आपण माहिती पाहिली, पण या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. एक जो आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकूण जमिनीचा दाखला, ज्याला की गाव नमुना 8 असं म्हणतात. 8 तुम्ही डिजिटल पद्धतीने अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील डाउनलोड करू शकता, कॉम्प्युटरवरून देखील डाउनलोड करू शकता. आता या सातबाऱ्यावर कोणत्याही प्रकारची सही शिक्क्याची आवश्यकता नाही. या संदर्भातील अपडेट काल परवाच मी एक व्हिडिओ बनवला होता की आता हे सर्व सातबारे अधिकृतरित्या कायदेशीररित्या सर्व बाबीसाठी या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे हे सातबारे जे आहेत डिजिटल सातबारा तो तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. डिजिटल सातबारा असू द्या, डिजिटल 8 असू द्या, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी एका क्लिकवर डाउनलोड करू शकता. तर हे सातबारे किंवा 8 डाउनलोड कसे करावेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती जा. त्या ठिकाणी आपण डिजिटल सातबारा म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे. डिजिटल सातबारा डाउनलोड कसा करावा या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. 8 नंतर एक आधार कार्ड, त्यानंतर बँक पासबुकची एक छायांकित प्रत झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला लावायची आहे. त्यानंतर फार्मर ID असणं गरजेचं आहे, कारण फार्मर ID जर नसेल तर या ठिकाणी कदाचित तुम्हाला अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर 7/12 आणि पॅन कार्ड. तर ही कागदपत्रे लवकरात लवकर तुमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सादर करून द्या, जेणेकरून त्या ठिकाणी जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला त्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकतो. धन्यवाद.